बाहेर असलेले सर्व समाजबांधव आपण आतमध्ये बसून घ्या. आपल्याला आग्रहाचे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं या मेळाव्यासाठी अजून आपले बरेच समाजबांधव येत आहेत. आपण हा कार्यक्रम एक वाजता आयोजित केलेला होता, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सर्व आपल्या समाजबांधवांना येण्यासाठी समाजबांधव याचं या ठिकाणी स्वागत. या सर्व धर्म समाजाच्या मेळाव्यासाठी आलेले आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजभवन या सर्व धर्म समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माजी जिल्हा सदस्य संतोषदादा निंबाळकर याचंही समाजाच्या वतीनं सर्वचे स्वागत. वयाचे नगराध्यक्ष निरंजन महाराज भोमकर यांचंही समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत. माजी नगराध्यक्ष रमेशराव पाटील, दूध संघाचे माजी चेअरमन पूर्णिमा गायकवाड, शेगावचे बाबा गायकवाड, वाशी तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न हो. स्टेजवर डॉक्टर काळे बार्शी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व समाज बांधव यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आलेले सर्व मान्यवर यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर्व पत्रकार बांधव यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपण 5 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर तिकडं कशाला बरोबर आहे. हो बरोबर आहे. बार्शी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं हा आपण मेळावा आयोजित केला. बार्शी तालुक्यातील 138 गावापैकी आपण 98 गावातून या ठिकाणी आपली उपस्थिती लावली. गावाचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख या सर्वांचं या धनगर सभा मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर यांना विनंती आहे, धनगर समाजाचं आराध्य दैवत नव्हे तर सर्व देशाचं आराध्य दैवत पूर्णश्रीराम काकाजी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन वाशी तालुक्याचे आमदार राजभवन संतोषदादा निंबाळकर, निरंजन महाराज भोमकर, रमेशराव पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण पूर्णश्रीराम काकाजी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. तसं समाज बांधवांच्या विनंती सुजयबापू नागोळे यांचंही धनगर समाजाच्या वतीनं त्यांनी या प्रतिमेचं पूजन करावं असं विनंती करत आहे.
पूर्णशिव कायद्याचे होळकर यांच्या प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर यांचं सहर्षपणे स्वागत. आज या ठिकाणी समस्त धनगर समाजाचा मेळावा मंदिर आमदार आपण या ठिकाणी बाहेरमध्ये ठेवलेला आहे. तेव्हा बाहेर जेवढे आपले धनगर समाजाचे कार्यकर्ते सर्वांना विनंती कृपया करून आपण सर्वांनी हात बसून घ्या. अवघ्या 5 मिनिटाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, अतिशय महत्वाचा मेळावा आहे आणि सन्माननीय आमदार साहेब
निरंजन भोकर, वैरा भागाचे नेते शंकरदादा निंबाळकर, आदरणीय माजी नगराध्यक्ष रमेशदादा पाटील, सुधीर बाबू बारगोले, नवनाथप्पा खराड, त्याचबरोबर नराजीबाबा वाघमोडे, समस्त स्टेजवरील मान्यवर आणि आपण सर्व बार्शी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून आलेले सर्व गणेश बांधव या सर्वांचं मी प्रथमतः त्या ठिकाणी आपलं धनगर समाजाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आदरणीय देवकरे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्तावित करावं आणि सन्माननीय पाहुण्यांचा प्रथमतः पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होतो. बार्शी तालुका समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या बार्शी तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचं अगोदर शेवटचे स्वागत. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत त्यांचंही शेवटचे स्वागत, पत्रकार बांधव यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे धनगरचे आमदार राजाभाऊ यांचा सत्कार माता प्रेसिडेंट नराजीबाबा वाघमोडे आणि हजारे सर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करते. धनगर समाजाच्या वतीने मी त्यांना विनंती करते. बार्शी तालुक्याचे धनगरचे आमदार संघर्ष यात्री आमदार राजाभाऊ यांचा सत्कार नराजीबाबा वाघमोडे आणि हजारे सर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बार्शीचे धनगरचे आमदार राजाभाऊ यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. त्यानंतर वैरा भागाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा निंबाळकर यांचा सत्कार या ठिकाणी शीतल पाटील यांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो. यानंतर वयाचे उपनगराध्यक्ष निरंजन भोकर यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी करावा असं त्यांना नानासाहेब गायकवाड यांनी नाव दिला. या दोघांनी निरंजन भोकर यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. बार्शीचे सुधीर बाबू बारगोले यांचा सत्कार राजाभाऊ पैकेकर यांनी करावा असं त्यांना विनंती करत आहे. बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेशदादा पाटील यांचा सत्कार सुरेश सर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करत आहे. या ठिकाणी रमेशदादा पाटील यानंतर दूध संघाचे माजी चेअरमन कुंडलिकाना गायकवाड यांचा सत्कार सुरेश सर नानासाहेब पुते आणि सुरेश सर यांचा करावा असं त्यांना विनंती करत आहे. यानंतर बाबा गायकवाड यांचा सत्कार डॉक्टर पोपटराव यांनी करावा असं त्यांना मी विनंती करत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य नमाना पत्रकारांचा सत्कार वर्षीचे कर्तव्यक्षमता राजापूर करावा असं मी त्यांना विनंती करत आहे. त्याचबरोबर पालघरचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा या ठिकाणी पंतप्रधानांनी भारताला विनंती करत आहे की त्यांनी त्याचा सन्मान करावा. त्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्व देवपाठ मध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये यांचा या ठिकाणी वार्षिक अंकाचे आमदार यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. इकडे इकडे हो वाघमोडे इकडे इकडे सर असं या. जोरेगावचे सरपंच धर्मे यांचा या ठिकाणी स्वतःचा मेंबर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. पुढे इकडे हो पैसे हा मुलाला चालू करता आज या ठिकाणी स्वतः सभा हा कार्यक्रमाचा या ठिकाणी संपलेला आहे. वार्षिक कार्यक्रम आलेले सर्व रंग समाज बांधव राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबईत याचा या ठिकाणी स्वागत आज या ठिकाणी
75 वर्ष झालं काही पक्षांनी आमचं नुकसान केलं. आमच्या समाजाला कधी या आरक्षणाचा लाभ घेऊ दिला नाही. 3.5% आम्हाला आरक्षण टाकलं. महाराष्ट्रामध्ये 10 कोटी समाजापैकी 2 कोटी असणारा हा समाज आणि आम्हाला 3.5% आरक्षण टाकलं. त्याच्यामुळं केंद्रामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये जावं लागतं, राज्यामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये राष्ट्रीय आरक्षण घ्यावं लागतं आणि शैक्षणिक मध्ये आम्हाला एनटी कडचं 3.5% आम्हाला आरक्षण घ्यावं लागतं. जसं म्हटलेला काशीरावनी म्हटलेला की जितकी संख्या वाढली त्याला तेवढी संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही भाऊलाही विनंती करतोय की आपण कर्तव्यदक्ष आमदार आहात. फडणवीस साहेब आपलं ऐकतात, तुम्ही वेळोवेळी प्रश्न मांडलेला आहे, परंतु तुम्ही यावेळी आता आपल्याला विधानसभेपूर्वी तुम्ही विधानसभेमध्ये फडणवीस साहेब सभा तुमचं ऐकतात. त्यावेळेस आपण सभा ऐकली बहुमंत्री ट्रेलर चेक म्हणून सांगितलं आम्हाला समाज मंदिरापेक्षा रस्त्यापेक्षा आम्हाला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, कारण आम्ही 70 वर्ष आमचे शैक्षणिक आणि नोकरीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आमच्या अनेक पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत. जाहिरात निघाली होती रयत शिक्षण संस्थेमध्ये 650 जागा निघाल्या. त्याच्यामध्ये धनगर एकही जागा शून्य दाखवते. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदमध्ये शून्य दाखवलं जातं. जर आपल्याला एसटी आरक्षणाचा जर लाभ मिळाला तर सर्व अधिकाऱ्यांना सर्व नोकऱ्यामध्ये आम्हाला प्रमोशन मिळत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे या समाज बांधवांच्या माध्यमातून की तुम्ही फडणवीस साहेबांचा या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ठराव घेऊन लोकसभेमध्ये आपलं चालतंय तिथं घटना दुरुस्ती करून राष्ट्रपतीच्या सहीनं आम्हाला एसटीच्या आरक्षणासाठी तुम्ही पूर्ण करा अशी मी धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला एक विनंती करत आहे. भाऊ, हा धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे. हा इतर समाजासारखा इकडं तिकडं फिरणारा नाही. एकदा शब्द दिला तर सर्व मतदान आपल्याला या तालुक्याला आम्ही तुमच्या पाठीशी घालू. परंतु विधानसभेपूर्वी आपण सर्वांनी एसटी बहुमत विनंती आहे की एसटी आरक्षण तुम्ही मागे लावा. त्यामुळे आमच्या होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या थांबतील. त्याबरोबर अधिक न वेळ घेता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर गोपाल माळे यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करत आहे. आत्ताची योग्यतेचा मी सूचना मांडली तर आम्ही या सर्व समाज बांधवांच्या वतीने अनुभव देतो. यानंतर देशाचं 10 वर्षे आपण 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. सकल धनगर समाज आणि या मेळाव्यात असणारे माझे सर्व बांधव, खरं तर धनगर समाज धनगर या शब्दाची उत्पत्ती कशी आहे तर आपण स्वतःला गैरसमज करून देतो की धनाचं आदर म्हणजे धनगर ती चुकीची उत्पत्ती आहे. आपल्या सगळ्यांना साहेबांना प्रचार भरपूर करायचा त्याच्यामुळे येऊ शकले नाही. आपल्याला स्पीकरांकडून सगळ्या धनगर समाज बांधवांना ते शुभेच्छा पण देतील आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी त्यांचं भाषण सर्वांनी या ठिकाणी ऐकावं. आणि विजय सभेला साहेब या ठिकाणी बार्शीमध्ये येतो म्हणजे जल्लोषामध्ये आपण साहेबांचं स्वागत करू. त्याने एक मिनिट बोलासाठी स्पीकरांकडे परंतु
विद्यापीठ सोलापूर असं नामकरण केलं. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुण्यातून राहिलेले युवकांचा शासकीय जयंती उत्सव सोहळा शासनाच्या वतीने केला पाहिजे असा निर्णय दिला. आणि अनेक वर्ष जे शेड्यूल करायचा जाईल ते आदिवासी राज्याचे धनगर समाजाला देण्याचा देखील निर्णय त्या पक्षाने सरकारकडे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाला. कार्यक्रम नऊ ते आमच्या माझ्या जवळचे मित्र आहेत सातत्याने संपर्क करतात. आणि आपण आता जो गेल्या 21 वेळा मागणी केली पुण्यातून राहिलेले युवकांचं नाव अहमदनगर जिल्ह्यात राहावं हा निर्णय काय नगर गोष्ट नाही. हा निर्णय महाराष्ट्राचा देशाचा नाही तर जगाचा निर्णय आणि पुणे या देशात आलेल्या देवीच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा जर कोणता असेल तर तो नगर जिल्हा आणि या नगरवर ओळखला जाणार आहे. याचा देखील ठराव राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आणि केंद्राकडे पाठवलेला आहे. सातत्याने सर्वांची कामं करण्यामध्ये आलेले असतात की देखील वारंवार सातत्याने फोन करत असतो आणि मग मी या सगळ्याला येऊ शकलो आणि माझ्या मनामध्ये सल्ले आहे. परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह कमळ आहे. त्या कमळाचं इकडे कमळ असल्यामुळं बोलण्यात अर्चनाताई पाटीलचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपण आपलं पवित्र मत देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आलं आणि ती राजाभाऊ राऊत यांच्या बरोबरीनं विजयी सभेमध्ये नक्कीच आली होईल. तेव्हा मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि आपल्याला निवडून आला आणि पुन्हा एका दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अर्चनाताई पाटील या मोदींना मतासाठी त्यावर आपलं मत थेट मोदींना जाणार आहे. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी आणि इतरांनाही सांगून अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं अशी आपल्याला विनंती करतो. माझ्याकडून शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज, जय महाराज. माझ्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. विजय सभेला आपण बार्शीमध्ये यावं ही नम्र विनंती. धन्यवाद भाऊ. माजी मंत्री मान्य राम शिंदे साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि माझं एक मिनिटात मंत्र अगदी थोडक्यात आवडतो. मित्र धनगर म्हणजे घराचा आदर असा चुकीचा शब्द किंवा चुकीचा अर्थ आपण वापरतो. भाऊ तुम्ही त्या धनगर मध्ये पाहिले तरी एक चेहरा एसीमध्ये बसला दिसणार नाही. फ्री मधून झालेल्या सफरचंदाचे एक चेहरा दिसणार नाही. सगळे चेहरे कापलेले कष्ट केले आहेत कालवलेले चेहरे कुणामध्ये पैसे करणारे चेहरे आणि आमच्या धनगर समाज वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कधी विनाकारण पाठीमागे थांबत नाही. आमची मेंढ्या त्याच गावाला जाते की जिथं कारखान्यासाठी काशा असते त्या नंतर बाळगाव पुढे फिरत येते. असा हा आमचा समाज आहे. जो काय करतो त्यांनी आमचा समाजाचा फायदा त्याच्याचा फायदा याचा विचार करून पाठीमागे करतो. आपण जर पाहिलं सध्या आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. आपल्या महाराष्ट्रातील सर्व जात सर्व जातीचे बांधव आपले भाऊ बांधव आहे मित्र आहेत. आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष किंवा दबाव नाही आणि हा द्वेष किंवा दबाव नसतं त्याला न्याय देण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण टीम करते. प्रत्येक जातीला कसा योग्य न्याय मिळेल, प्रत्येक जातीला कसा संपर्क साधला जाईल, प्रत्येक जातीला आरक्षण असेल, महामंडळाचा निधी असेल, शैक्षणिक सुविधा असतील यासाठी आपलं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सर्व कार्यकर्ते असतात. अशाच प्रकारे पूर्ण धनगर समाजानं या माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमागे राहून आपला सर्व बहुजनांचा आवाज अशा प्रकारे शोधून देण्यासाठी काय करायचंय. आपल्या गावातील जे जात बांधव आहे त्यांना भेटून देताही सर्व कविता आपण पटवून द्यायचे एवढं बोलतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर राधामोहन हजारे सर यांना एक 2 मिनिटांमध्ये आपण बोलू शकतो. बार्शी तालुका धनगर समाज नामदेवाच्या मेळाव्याचे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेभाऊ राऊत साहेब, आपल्या वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर, वैरागचे उपनगराध्यक्ष
निरंजन मालक आणि स्टेजवर स्थानापन्न असणारे सर्व नेते मंडळी आणि समाज बांधव, गेल्या 8 दिवसापूर्वी बहुनी एक अपेक्षा व्यक्त केली प्रमुख कार्यकर्त्याजवळ की आपल्या धनगर समाजाशी मला ही दूध साधायची आहे, तर आपण सर्व समाजाला एकत्र करा. बहुच्या आदेशानुसार वैराग आणि राशी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समाज बांधवाला निरोप दिला, भेटी दिल्या आणि आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. बहुच्या एका निरोपावर बहु तालुक्यातील समाजामध्ये प्रमुख कार्यकर्ते आज प्रचंड संख्येनं आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी जमलेले आहेत. तेव्हा प्रथम मी आपल्या समाज बांधवांचंही अभिनंदन करतो, कौतुक करतो, स्वागत करतो. भाऊ, आपण दिलेल्या प्रत्येक आव्हानाला आमचा समाज आपल्याला प्रतिसाद देतोय. आपल्या पाठीमागे खंबीरपणाने आतापर्यंत उभा राहिलेला आहे आणि यापुढेही आपण जे घ्या ते धोरण अशा पद्धतीने आमच्या समाजानं ठरवलेलं आहे. म्हणून हा समाज इतक्या संख्येने आज या मेळाव्याला उपस्थित आहे. आम्ही बऱ्याच गावामध्ये भेटत असताना समाजातील नवीन युवकांशी चर्चा करत असताना समाजामधून आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. आपण बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. आमच्या इच्छेपेक्षा गरजेपेक्षाही आपण आमच्या समाजाला भरपूर दिलेला आहे. परंतु काही तरुण कार्यकर्त्यामध्ये थोडीशी खंत आहे, ती मी आपल्याकडं व्यक्त करू इच्छितो. आपण ज्याही संघटनेमध्ये काम करा, ज्याही पक्षामध्ये काम करा, त्या पक्षामध्ये तालुका पातळी, जिल्हा पातळी, शासकीय अशासकीय कमिटीवर आमच्या समाजामध्ये लोकांना प्रतिनिधित्वाची अपेक्षा समाजाने व्यक्त केलेली आहे. कारण बरेचसे युवकांना आपल्याबरोबर आपल्या पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आमच्याजवळ बोलून दाखवलेली आहे. त्यांच्या भावनाने आपल्यापर्यंत पोहोचतो. तसेच आपण प्रत्येक गावामध्ये काम करत असताना आम्हाला भरघोस निधी प्रत्येक गावामध्ये, परंतु आणखी काही गावांमध्ये कामं अपूर्ण राहिलेली आहेत. ती कामंही आम्ही त्यांच्यातून एकत्रित संग्रहित करतो आणि आपल्याकडे तशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही करून तुमच्याकडून निश्चित पद्धतीनं ते काम मिळाल्याबद्दल आम्हाला कोणी शंका नाही. तरी धनगर समाज हा एकदा शब्द दिला की त्या शब्दाला पक्का असतो, कधीही तो शब्द मोडत नाही. म्हणून आपण जे सांगाल त्या पद्धतीनं हा समाज आपल्याबरोबर आज आहे, उद्या आहे आणि या पुढच्या काळात राहणार आहे. म्हणून आमच्या समाजासाठी तरुण पिढींना त्यांच्या असणाऱ्या थोड्याफार आपल्या पक्षामधील चळवळीमध्ये, संघटनेमध्ये थोडाफार वाटा मिळावा मी पुन्हा शाळेत आपल्याला विनंती करतो. बरेचसे होते बोलत असल्यामुळे मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सरपंच प्रमोद भाऊ आगमन यांना विनंती आहे की आपण कोणत्या विचार मांडू. आवाज नाही. आवाज द्या. एवढ्या आपण वेळ चालू घेतलं. आजच्या धनगर समाजाच्या मेळाव्याचे अध्यक्ष कालच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, आजच्या कार्यक्रमाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेगौरव यांच्याबरोबर आलेले वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेशचंद्र पाटील, वैराग शहराचे उपनगराध्यक्ष निरंजन भोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथजी खरात, सुधीरबाबू बारगोले, कुंडलीभाऊ गायकवाड आणि आमचे दैवत सर्व देवगोप्पा नानासाहेब सातपुते, त्याचबरोबर आम्ही
आणि सर्व बार्शी तालुक्यातून आलेल्या धनगर समाज बांधव, आपल्याला माहित आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभेची निवडणूक आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपले सर्वांचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्राध्यापक रामशिंदे यांनी आपल्याला संबोधित केलेलंच आहे. परंतु मी आपल्याला या ठिकाणी थोडीशी जाणीव करून देणार की भारतीय जनता पार्टीनं आपल्या धनगर समाजासाठी काय काय केले आणि आपण बघितलं की महाविकास आघाडीचे नेते परभणी मतदारसंघामध्ये तुटून पडले होते. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःहून त्या ठिकाणी परभणीमध्ये सभा घेतली आणि सांगितलं की माझ्या धनगर समाजाचा आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. अशा पद्धतीची सभा त्यांनी परभणीमध्ये घेतलेली आहे. तेव्हा माझी समाजबांधवांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या आघाडीमध्ये कोण कोण आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस यांनी आपल्यावरती म्हणजे आपला लोकप्रतिनिधी निवडून जाऊ नये म्हणून परभणीमध्ये सभा घेतली. याचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे. मला म्हणजे एक उदाहरण घातली पाहिजे की आता तुम्ही युट्यूबला मोबाईलवरती क्लिप व्हायरल होते, याचा अभ्यास करा की आपल्यासाठी कोण काम करत आहे आणि आपल्याला कोण काय येत आहे याचा पण आपण सातत्याने विचार करा. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान कैलासवासी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला बाबासाहेब पाटील यांना केंद्रामध्ये कर्नाटकमध्ये ते निवडून आले, त्यांना ग्रामविकास मंत्री पदवी होते. त्याचबरोबर विकास बापटे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीने घेतलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नानाभाऊ फुके यांना भारतीय जनता पार्टीनं विदर्भामध्ये त्याला तिकीट दिलं आणि आमदार म्हणून निवडून आला. त्याचबरोबर प्रकाशानंद शेट्टी यांना विधान परिषदेवरती डायरेक्ट ओबीसी मुंडेंनी घेतलं. ही भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकप्रतिनिधीला दिलेली सन्मानाची वागणूक. त्याचबरोबर आपले प्राध्यापक रामशिंदे यांना 2014 मध्ये निवडून आणलं, त्यांना जलसंधारण खातं दिलं म्हणजे मंत्री बनले. त्यानंतर रामसिंग आपले परभणीला उभारलेले आपले माझे जानकर यांना विधान परिषदेवर निवडून विधान परिषदेवर घेतलं, त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये याकडे मंत्रीपद दिलं. त्याचबरोबर आपल्याला त्यांनी संबोधित केलं ते प्राध्यापक रामशिंदे हे जामखेड कर्जतमध्ये त्यांचा पराभव झाला, परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांची सन्मानानं विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले. त्याचबरोबर आपले लोकनेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले. माझी आपल्या धनगर समाज बांधवांना एवढीच विनंती आहे की भारतीय जनता पार्टीनं एवढं आपल्याला भरभरून दिलं असताना मला सुद्धा करमाळा मतदारसंघामध्ये आपले नारायण उभारले होते, त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं नाही, आपण उभारावं लागलं. म्हणजे शिवसेना ही धनगराच्या विरोधात आहे, काँग्रेस ही धनगराच्या विरोधात आहे. त्याचबरोबर शरद पवारांबद्दल काय आता मोठे नेते त्यांनी तर धनगर समाजावरती अन्याय आजपर्यंत केलेला आहे. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की धनगर समाज हा एक उमेदवारून झोपलेला आहे, त्याच्यावरती आणखीन एक उमेद टाका. जर धनगर समाज जागा झाला तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण सोपं होणार. त्याच पद्धतीनं यशवंतराव चव्हाणांचा शब्द घेतला आणि पुढे महाराष्ट्राचे नेते शरद पवार साहेबांनी काय केलं पाहिजे. त्याचबरोबर मी अजितदादांचं तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळेस पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष धनगर समाजाचा करायचा होता त्यावेळेस शरद पवार साहेबांनी विरोध केला.
पण अजितदादांनी नाही म्हणजे काही झालं तरी योग्य ते आपल्याला अध्यक्ष करणारच. तुम्हाला दुसरंही सांगतो की भरणे मामाचा विरोध होता तरी पण अजित पवार देखील दिलं आणि भरणे मामाला निवडून. म्हणजे एका बाजूला एवढी मोठी घडी आहे आणि एका बाजूला भरभरून देणारं आपल्याला हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं सरकार, केंद्रातलं सरकार. म्हणून माझी आपल्या सर्व धन्यवाद बाबांना विनंती, येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला निर्णय मत आहे. म्हणून या ठिकाणी जाताना आपण तुंगाट बांधायची, आपल्याला प्रबोधन करायची गरज काय. आपल्या मनामध्ये संभ्रम राहू नये, आपल्या मनामध्ये कुठली शंका राहू नये, कारण ही आपल्याला समजलं प्रबोधन तुमच्या कानावरती पण नाही करायची. ज्यावेळेस राजेभाऊ या तालुक्यामध्ये आले, तालुक्यामध्ये राजकारणाच्या परिपाठावरती आले, त्यावेळेपासून आपल्या धनगर समाजाला त्यांनी कधी मागे टाकलं नाही, उलटा आपला मान सन्मान करण्याचा प्रयत्न करायला पांगरे, आपले उपळे पांगरे, शिवाजी पांगरे यांना पंचायत समितीमध्ये निवडून आणलं. माझ्या मंडळीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2002 निवडून आणलं. आपला सुरेश कांबळे हा धनगर समाजाचा आहे, त्याला पंचायत समितीचं सभापती पद दिलं. त्याचबरोबर आवाले सर यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणलं. त्यानंतर पुन्हा मला पंचायत समितीला निवडून आणलं. आदरणीय दादा, आदरणीय राजाभाऊ यांनी सन्मानाने आपल्याला उपसभापती केले आणि आपण एवढी चांगली कामं भाऊच्या मार्गदर्शनाने तालुक्यामध्ये केली. जवळपास 3000 केली आपण तालुक्यामध्ये दिल्या. त्यामुळे आपली लोक अद्यापर्यंत या योजनेचा लाभ घेत नाही, परंतु महाराष्ट्र शासनानं अहिल्याबाई सिंचन वीर असं नाव दिले. आता प्रगत क्रांतीने सांगितलं विद्यापीठाला अहिल्याबाईचं नाव दिलं. आपण जर गुगलवरती सर्च केलं तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर आहे, अहिल्यानगर येतोय. म्हणजे हे सगळं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला एवढं दिलंय, भाऊनी आपल्याला एवढं दिलंय. भाऊनी आपला कधी आव्हान केलं नाही, उलट आपल्याला मान सन्मानाची वाटप केली आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती, बहुतची काही धनगर समाज बांधवांचे गावगावचे प्रश्न आहेत, बऱ्यापैकी लिस्ट आम्ही आपल्या ऑफिसला दिलेली आहे, ऑनलाईन केलेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये 23-24 गावांच्या काही समाजमध्ये काही रस्त्याचा प्रश्न आहे, काही लोक आमची वाड्या रस्त्यावरती राहतात, त्या ठिकाणी पाणंद रस्त्याची योजना आहे. त्याचबरोबर 95-5 असेल, 30-54 असेल, 30-50-54 असेल, 25-15 आहे. अशा अनेक योजना जिल्हा परिषदेचा जनसुविधा फंड आहे, आपलाही फंड आहे. या फंडाच्या माध्यमातून एक 10 किलोमीटर 1 किलोमीटरचे रस्ते, कारण त्या ठिकाणी बऱ्याच घराची वस्ती आहे, तो त्यांना पोहोचायला जाण्यासाठी म्हणून ती अडचण येते आहे. तरी ते प्रश्न आपण मिटवू आणि आमच्या बरेच दिवसे या ठिकाणी दोराळे गाव आहे, या गावाला जर आपण तुमच्या माध्यमातून भरभरून केलं, घरकुलाचे असतील, विहिरीचे प्रश्न असतील, जिल्हा परिषदेच्या जे काही सिलाई मशीन असतात, गर्भकुटी असतात, त्याचबरोबर एसटीबी फुटपाथ असतात, 5 एसटी मोटर असतात, 7 एसटीची मोटर असेल, अशा अनेक योजना आपण सगळ्या तळागाळातील सर्वसामान्य माणसाला पंचायत समिती आपल्या ताब्यात असल्यावर आम्ही सातत्यानं तुमची माग कुठेही करू नये, त्यामुळे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमची प्रमुख एक आपल्याकडे मागणी असे, 25 शहरामध्ये एक 10-15 रुपयाचा जो आरक्षित भूखंड आहे, त्या भूखंडावरती एक 50 लाख रुपयाचा सभामंडप एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी तयार व्हावा. त्या दृष्टीने 31 मेला आम्हा सर्व धनगर बांधवांना 25 शहरामध्ये येऊन आमची राजमाता
पुण्यश्लोक राहिल्यामुळे होळकर यांची 31 मेला जयंती साजरी करता येईल. त्यामुळे कोणी प्रश्न आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मिटवावा अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर दुसरी एक आमची मागणी आहे की ज्या खाली 50 लाखाचा सुरमंडप व्हावा आणि वरती एक 200 विद्यार्थी त्या ठिकाणी लावले असे खेड्यातून जाणारे विद्यार्थी त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं धाराशिवमध्ये हैदराबाद होळकर चौकाला इथं सुशोभीकरण करण्यासाठी 50 लाख रुपयाचा फंड महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला. त्या पद्धतीने आपण विधानसभेमध्ये किंवा फडणवीस साहेबांना एक आमची कळकळीची विनंती आहे 1 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करावा आणि त्या ठिकाणी वैराग शहराचा वैरागनगर पंचायत झाली आहे. त्या वैरागनगर पंचायतीमध्ये सुद्धा आमच्या इथं वैराग शहरामध्ये आणि वैराग परिसरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्या समाजासाठी 25-30 लाखाचा एक समाज मंदिर व्हावं आणि त्या ठिकाणी आईबाईची प्रतिमा स्थापन व्हावी आणि ही जी चौकामध्ये जयंती साजरी होती आहे ती असं सभागृहात झाली तर आम्हाला अत्यंत आनंद होईल. तशा एक प्रकारचे आपण या फुकट आहे त्या फुकटापैकी एक फुकट देऊ त्या ठिकाणी आईबाईचं स्मारक व्हावं आणि त्या ठिकाणी एक सुशोभीकरणाची भाग एक चांगल्या पद्धतीची व्हावी. ही विरोधा म्हणून पण त्या ठिकाणी लोक जातील धनगर समाजाची माणसं त्या ठिकाणी जातील आणि आईबाईच्या ठिकाणी नतमस्तक होतील. अशा पद्धतीची आमची तुमच्याकडे मागणी आहे. गावागावामध्ये आपण थोड्याशा एक आंदोलनावर अडचणी यायला लागले त्याही आपण थोडं प्रामुख्यानं आमच्या गोरगरीब धनगर समाज आहे हा कधी कुणाच्या विरोधात जात नाही तुम्हाला कुणाला आरोप केलाच नाही परंतु गावागावात थोडीशी अडचण निर्माण व्हायला लागलेली आहे त्याकडेही आपण सातत्यानं लक्ष द्यावं आणि आपल्या मराठा बांधवांना सांगावं की हा तुमचा धाकटा भाऊ आहे तुला सांभाळून घ्या. अशा पद्धतीची आपण एक कल्पना त्यांना द्यावी आणि आमचे जे काही धनगर समाज बांधव आहे पुन्हा जाण्यासाठी काही शेतामध्ये रस्त्यांची अडचणी आहेत त्याही आपण सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरी महत्वाची की इथे अहिल्याबाई घरकुल योजनेचा प्रस्ताव दिलेले होते परंतु धाराशिव जिल्ह्याला निधी आला नगर जिल्ह्याला निधी आला बीड जिल्ह्याला निधी आला परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरमध्ये थोड्या प्रमाणात लोकांना निधी आलेला आहे. तोही घरकुलाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे परंतु आता महाराष्ट्र शासनानं नव्याने त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि मोदी आवास योजनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. माझी धनगर बांधवांना विनंती आहे ज्यांचं प्रपत्र मोदी आवास योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नाव नाही त्यांनी मोदी आवास योजनेमध्ये आपले प्रस्ताव द्यावे. त्याच्यासाठी कुठलीही अडचण नाही क्षेत्राची अडचण नाही. क्षेत्र पूर्वी काय होतं अहिल्याबाई होळकर योजनेमध्ये आत्मोदराची अडचण होती परंतु आता महाराष्ट्र शासनानं ग्रामीण विकास मंत्रालयानं जो बदल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोदी आवास या योजनेमध्ये आपला समावेश केलेला आहे. अशा एक आपल्याकडे मागणी त्याचप्रमाणे ही आपल्याकडे निश्चित आहे ही पण मी आपल्याकडे देतो आणि आमच्या गावगावचे विठ्ठल गुरुदेव मंदिराचे काही प्रश्न विठ्ठल गुरुदेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे अशा पद्धतीचे 50 गावचे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाले. त्यापैकी मी फक्त गावांची नावं वाचून दाखवतो. दोराळे मालवंडी जामगाव बाळ गोगाव आणखी काही गावांचे प्रस्ताव राहिले असतील तर कृपया करून माझ्याकडे द्या. आमदार ऑफिसमध्ये गेला तरी आपण ग्रामपंचायतीच्या लेखकाला पत्र दिलं तरी ते आपले प्रस्ताव वेगवेगळ्या निधीतून आमदार साहेब सोडवल्याशिवाय करणार नाही. आणि आपल्याला विधानसभेच्या अगोदर प्रत्येक गावाला किंवा 10-15 लाख रुपयाचा निधी आपल्या धनगर बांधवांच्या सभामंडपासाठी आमदार साहेब आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. तेव्हा माझी आपल्या सर्व धनगर बांधवांना विनंती मी आता तुम्हाला एवढं सविस्तर विश्लेषण केलं की भारतीय जनता पार्टीने आपल्याला काय काय परंतु आपला विषय राहिलाय आपली याचिका दाखल झाली ही याचिका बेकारी परंतु माझी आमदार साहेबांना विनंती आपण फडणवीस साहेबांच्या काळावर आहात फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा करावी त्याचबरोबर या लोकसभेला
उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी निवडून जाणारच आहे, प्रमुख झालेला आहे, भ्रम झालेला आहे, तो दुरुस्त करावा आणि धनगर समाजाला एसटीची सवलत द्यावी। यातून दुसरंही सांगतो की महाराष्ट्र सरकारनं आदिवासींना ज्या 22 योजना लागू केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्र सरकारनं 10,000 कोटीचं बजेट आपल्यासाठी दिलेलं आहे आणि ज्या आदिवासीला सवलती त्या धनगर समाजाला सवलती 100 ठिकाणांवरती त्या सर्व योजना आपल्याला मिळणार आहे। तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला एवढं भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीचं उमेदवार अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ। तर आपण इथून गेल्यानंतर आपल्या सर्व बांधवांना पाहुणे रावण्यांना सगळ्यांना सांगा की येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ या चिन्हापूर्ण बटन दाबून आपण प्रत्येकाचं मताधिक्य अर्चनाताई पाटील यांना द्यायचं आहे। त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, आमदार साहेब बोलणार आहे, आमदार साहेब बोलले आपण आपला आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं अर्चनाताई पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची अडचण नाही का? अर्चनाताई पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची अडचण आहे का? बोला की हात वर करा, सर्वांनी हात वर करून सांगा धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय भारत। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलंजननाथ भोमकर यांनी आपला थोडक्यात मत व्यक्त करावं। Gracias.
बांधव आहे त्यांना विनंती आहे पाहिजे बसले त्यांना विनंती आहे कृपया करून थोडा वेळ कार्यक्रम संपताना सवय आली आहे कृपया सर्वांनी विनंती आहे आधी सगळे बाहेर थांबू नका सर पुढे सर सगळे बाहेरचे आधी असेल त्यानंतर महिला भागाचे नेते आदरणीय संतोषराव निंबाळकरांनी विनंती करतो की आपण समाजाला प्रबोधन करावं आपले नेते आदरणीय राजू रमेश अण्णा पाटील सुरेश भाऊ वाघोडे आदरणीय नानासाहेब दायगडे आदरणीय सर वाघोडे आणि तालुक्यातील समाजातील माझ्या आज आपण सर्वांनी राजभाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना आपल्या समाजासाठी निश्चितपणानं जेवढा न्याय द्यायचा तेवढा आजपर्यंत राजभाऊने न्याय दिला आपला आरक्षणाचा विषय आहे किंवा आरक्षणाचा विषय निश्चितपणानं विधानसभेमध्ये राजभाऊ मांडतील परंतु समाजकारण राजकारण करत असताना सर्व समाजाला समोर घेऊन कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता सगळ्यांना समोर घ्यायची ताकद राजभाऊमध्ये आहे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भारताचा विचार होईल त्यावेळेस राजभाऊने नेहमी नगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला कारण आजच्या पंचायत समितीला जर आपण बघितलं तर प्रमोद वाघोडे यांना बोलून घेऊन एक धनगर समाजाच्या माणसाला न्याय दिला आणि त्यांना त्या ठिकाणी उपसभापती केलं कारण राजभाऊच्या मनात कुठल्याही प्रकारचं किंवा आमच्या मनात कुठल्याही प्रकारचं जातीवादी राजकारण आलेलं नाही आणि येणार नाही आणि धनगर समाजाला निश्चितपणानं एक शब्द राजभाऊच्या वतीने आमच्या वतीने देतो की आपल्याला कसल्याही प्रकारची या तालुक्यामध्ये गावामध्ये महाराष्ट्रामध्ये कसली अडचण येणार नाही निश्चितपणानं तुम्ही आमचं भाऊ आहे तुम्ही आमचे लहान आपले भाऊ आहे भोले भाऊ आहे असं समजून आम्ही नेहमी तुमच्याबरोबर राहू निश्चितपणानं अडचणाचा पाटील यांना यांच्यासमोर घड्याळासमोर आपण भरपूर मतांना सोडून द्यायचा आणि जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्न राजभाऊ निश्चितपणानं राजभाऊ निश्चितपणानं विश्वास ठेवा फडणवीस साहेबांनी सांगितलं जेवढी यादी तेवढी यादी निश्चितपणाने मजूर करेल आणि आता सर्वांना फार मोठी जबाबदारी आहे राजभाऊचं नाव फडणवीस साहेबांनी घेतलं तसंच उद्याही आपण या नावातून तालुक्यातून जेवढा प्रमाणात दीड द्यायचा तेवढा राजभाऊचं नाव त्या ठिकाणी वाढणार आहे आपल्या समाजाच्या ज्या काय असल्या निश्चितपणानं राजभाऊ राहणार नाही आपण सगळे मिळून सरकारी या ठिकाणी आला आम्हाला देवाच्या आशीर्वाद सरकारी सरकारी मित्र संतोषदादा निंबाळकर, सरकारी मित्र निरंजनजी मुंबर, सरकारी मित्र नाशिक नगरपालिकेचे माजी
मंडळाचे अध्यक्ष रमेश अण्णा, आदरणीय आमचे मार्गदर्शक वैभव गायकवाड, मित्र सुधीर बाबू बागुले, उपस्थित सहकारी मित्र प्रमोद बागुले, शीतल पाटील, नाना दायगुडे, आपा शेळके सर, देवगुडे सर, नवनाथ सोनवणे, कीर्तन टेकडे, महेश वाघमारे, राहुल झाडा, माने सर, कर्वे सर, राणा सातपुते, उमेश्वर वाघमारे, बापू देवगुडे, रणजित मानवर, उपस्थित सर्व ज्ञान आत्म्यात सर्व माझे वैचारिक मंडळी, तरुण मित्र बांधव, उपस्थित समाजाचे सर्व योगपात त्यांना प्रथम अभिवादन करून आज निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व सतत समाज बांधव या ठिकाणी एकत्रित जमलो. आज आपल्या देशाची निवडणूक आहे मित्रांनो, आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येत असताना सुरुवातीला मला इतका मनापासून आनंद झाला की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण या ठिकाणी हजर आहोत. आज बांधवांनी या ठिकाणी प्रभूंनी काही भावना व्यक्त केल्या, देवगुडे सरांनी काही भावना व्यक्त केल्या, दादांनी त्याला उत्तर दिलं, निरंजन मालकांनी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, मीही सांगणार आहे. आज बांधवांना आपण सर्वजण या ठिकाणी समाजामध्ये एकमेकाला विभागून घेतोय. ही एक थोडं वेगळा विषय, कारण आपला अखंड भारत म्हणून आपण आपल्या भारत देशाकडे पाहिजे, परंतु या राजकारणामुळं किंवा काही राजकारणाच्या मंडळीमुळं थोड्या काही विषय वेगवेगळ्या देशामध्ये राज्यामध्ये होऊ लागलेले. कारण आपण या ठिकाणी पाहतोय त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्रित घेऊन हिंदू स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, शंभूराजांनी ही परंपरा पुढे ठेवली. राजाराम महाराज असतील, दादाराणी असतील, संताजी तानाजी, या सर्व गोष्टी आपण पाहतो. परंतु या ठिकाणी मल्हाररावजी होळकरांनी सुद्धा आणि माझी शिंदेनी सुद्धा दोघांनी मिळून दिल्ली पार आजके पार झेंडा लावण्याचं काम मनमावून केलेलं होतं. आज राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीमध्ये जर आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा मी बांधवांना या ठिकाणी म्हणजे दोन पुरुष फार महान व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांनी आपला ध्येय जिजवलं. मित्रांनो, संपूर्ण या देशावरती येणारे आक्रमण, या देशावरती सातत्यानं होणारे घाले आणि सातत्यानं आपल्या देशावरती आक्रमण व्हायची, आपण सर्वजण लाहीलाही होतो. आणि आपण लाहीलाही होत असताना आज आपण सर्वजण बांधवांनो लाहीलाही व्हायचो. परंतु छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीपासून जर पाहिलं, आज मल्हाररावजी होळकर, राजे मल्हाररावजी होळकर, अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये आपण राष्ट्रमातांच्या बाबतीमध्ये ऐकतो. इतिहासाची पानं जर चालली तर सर्वसामान्य जनतेकरता, रयतेकरता कशा पद्धतीनं आपलं जीवन जिजवलं. आज सर्व शेतकऱ्यांना साठवण तलाव असतील, गोरगरिबांना बैल बारदाना असेल, शेतकऱ्यांना बी बियाणं असतील, सर्वांना आधार देण्याचं मंदिरं एवढी मोठमोठी या देशामध्ये बांधण्याचं काम आज राष्ट्रमाता अहिल्यादेवीने केलं. आणि आज मल्हारराव होळकरांचे, अहिल्यादेवींचे वंशज आपण या ठिकाणी, छत्रपती शिवरायांचे वंशज मावळे आपण या ठिकाणी. परंतु आज या ठिकाणी ही चिंता व्यक्त केली अशा तालुक्यामध्ये की आज प्रत्येक समाजाला, प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. ती घटना सर्वात मोठ्या लोकशाहीचं एक केंद्रबिंदू असलेल्या भारत देशाची घटना, 140 कोटी लोकसंख्या, एवढ्या मोठ्या सर्वात जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटनेमध्ये सर्व घटकांना जगण्याचा मूलभूत अधिकार
देशाच्या राजकारणामध्ये असेपर्यंत कुठल्याही समाजाचा तेल किंवा जातीय जंगली होणार नाही याची 100% जिम्मेदारी आहे. आज मला चिंता होती की मराठा समाज बांधवाची काही मुलं बसली तर ओबीसी समाजाची लांबण झाली, दलित समाजाची वेळ बाजून चालली. हे काही घोषणा नाही मित्र. आपण एका आईची एका कुटुंबातले सारखे मराठा समाजा बांधवाला आपण विनंती केली. ठिकाणचे नशिबानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेच्या तरतुदीला अधिक लावून ज्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे जे आरक्षण मिळणार आहे 100% स्वीकारा. सरकार पाठीशी आहे. या ठिकाणी काही 10% आरक्षण दिलेलं आहे ते स्वीकारायला हरकत नाही. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आणि आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये तो आरक्षणाचा मुद्दा आहे. तोही सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. शेवटी कुठलंही सरकार असेल तरी या देशामध्ये जाती जातीमध्ये दंगली होणं किंवा जाती जातीमध्ये तेढ होणं या गोष्टी आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून धोक्याच्या असतात मित्रांनो. म्हणून कुठलंही सरकार याच्यावरती संयमाने विचार करत असते आणि कुठं काही गोंधळ होणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. त्याच्यामुळं निश्चितपणानं फडणवीस साहेबांनी सातत्यानं माझे जामदार साहेब असतील, पडळकर असतील किंवा राम शिंदे साहेब असतील, आज राम शिंदे साहेबांची माझी चांगली मैत्री सातत्यानं त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकार मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आजीदादा असतील, आता मोदी साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा आमदार खासदार असतील, या ठिकाणी सातत्यानं न्यायालयाची भूमिकाने सगळ्यांना घेऊन जर चाललं तरच हे देशाचा काळात चालला नाही. नाहीतर मला एकट्याला पोहोचवलं तर मला कोणी विचार करणार आणि विचार करत नसते. त्याच्यामुळे आपण सगळे समाज बांधव, मराठा समाज असेल, ओबीसी समाज बांधव असतील, दलित समाज बांधव असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, सर्वांनी बांधवांना आईच्या लेकरासारखं राहावं आणि आपल्या तालुक्याचा विकास करावा या मताचा मी. बाकी विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठली काळजी करू नका. कारण या ठिकाणी मी काम करत असताना मी छत्रपती शिवरायांचा मावळा या दृष्टिकोनातून काम करत असताना सगळ्या जाती धर्माला आज या वर्षी तालुक्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना माहिती आहे. आदरणीय नानांच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी नवराची घरात जिल्हा परिषद सदस्य होते, पागरे पंचायत समितीचे सदस्य होते, सुरेश कांबळेला सभापती केलं, आवरेला पांडवचा जिल्हा परिषद सदस्य केलं, ताईला वाकोडे ताईला जिल्हा परिषद सदस्य झाल्या, प्रमुख सदस्य झाले, उपसभापती त्या ठिकाणी केला. आता त्यावेळेस प्रमुख तरी बोललं आणि मी म्हटलं की मला समाजाला न्याय द्यायचा उपसभापती केलं. आज वंजारी समाज बांधवाचे माझं मुलं तर आले, त्यांना भारतीय जनता पार्टीचा आदेश केलं. या ठिकाणी सुद्धा शहरामध्ये शिवासोरेला भाजपचं शहराध्यक्ष नियुक्त केलं. आता शिवा काही त्याच्यात कौटुंबी किंवा बँकेच्या अडचण म्हणत होता नानावती काही जबाबदारी टाकलेली. आज आशिबाई कांबळी मुस्लिम समाजाचे त्यांना सुद्धा बार्शी शहराचं नगराध्यक्ष केलं मित्रांनो. 4 नगरसेवक मुस्लिम समाज बांधवाचे, अमोल धनगर समाजाचा नगरसेवक, नरोटेश्वर ब्रह्माने ताईला तिथं नगरसेवक केलं. आज दलित समाज मातंग समाजाचा अमोल चव्हाण आहे, अलकाताई पवार होत्या, बौद्ध समाजाच्या आमच्या आशाताई कोल्हे, विनू कांबळे, मराठा समाज बांधवाचे नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, प्रदेशांना नगराध्यक्ष झाले. सगळ्या समाजामध्ये सगळ्याला जर धरून जर राजकारण केलं, समाजकारण केलं तर हा तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा गावा चालणार आहे. कुठेही मी मला एकट्यालाच म्हणलं तर ते शक्य होणार नाही आणि होत नसतं. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जातीपातीच्या थोडं पलीकडे जाऊ. या ठिकाणी आपण आपल्या देशाचा सगळा सर्वप्रथम विचार करणं गरजेचं आहे. आज आपण या व्यासपीठावरती या राष्ट्रमाताला पहा किंवा मला राजेबाबाला होळकर यांच्याकडे पाहतो आठवतो इतिहास. राजे शिंदे असतील, छत्रपती शिवराय असतील, काय योजना झाली असतील त्या काळामध्ये कशा पद्धतीनं आक्रमण परतवली असतील आणि कशा पद्धतीनं या हिंदुस्थानावरती जी इराक इराणची आक्रमण होती मित्रांनो ती परतून लावण्याकरता काय उपयोगलेले असतील, कसे दिवस काढले असतील आणि आणखी सुद्धा दिवस बदललेले आहेत. सातत्यानं आपला देश स्वातंत्र्यामध्ये जीवन जगलेलं आहे. कधी मोगलांचे आक्रमण
इराणच्या शहाचे आक्रमण, इराकवर काय आक्रमण, काय अफगाणिस्तानावर आक्रमण, काही इंग्रजांनी आक्रमण, पोर्तुगीजांनी आक्रमण केली. मित्रांनो, फक्त आपल्या देशामध्ये जातीपातीचे काही विषय जर त्यांना हाताळायला मिळाले तर त्या ठिकाणी आक्रमण करणारा संधी मिळत. आणि ज्या ज्या राजांनी सगळ्या जाती धर्माच्या मंडळीला घेऊन काम केलं, राज्य निर्माण केलं, त्या राज्याला कधी धोका झाला नाही. परंतु कुठलाही राजा एका विशिष्ट जातीत कुठला मर्यादित राहिला त्याचं राज्य टिकलं नाही. आणि त्यामुळं त्याचं राज्य उद्ध्वस्त होत असताना बाहेरच्या आक्रमण करण्याला त्या ठिकाणी सोपं जायचं आणि आपल्या देशावरती प्रक्रियेने फार मोठं आक्रमण केलं. तीच परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मित्रांनो, काय परिस्थिती आपल्याला 2014च्या अगोदर नेमकं ती काश्मीर कुठे आहे तेच कळत नव्हतं. आपण पाकिस्तानमध्ये का पाकिस्तान भारतामध्ये तेच कळत नव्हतं. आज सर्व समाज बांधवाचे आज सैनिक असतील, मिलिटरी सगळे आपले बांधव असतील, प्रत्येक देशाचे तुम्ही सुद्धा त्या दिवशी ज्या आपल्या गोष्टी सुद्धा भाषणामध्ये त्याच्यात सांगितलं. काय परिस्थिती मित्रांनो, जी जुनी होती आता भाषेची जी परिस्थिती आहे. आज प्रत्येक आपला सैनिक बॉर्डरवरती काम करत असताना आज त्या ठिकाणी आपल्या सैनिकाला राष्ट्र मंगळ केलं जायचं. परंतु 2014 पासून एक लंकर नेता आपल्याला मिळाला, नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मित्रांनो, त्या दिवशीपासून जर सैनिकाला असे अधिकार दिले की तुम्ही धोंडाचा उचलला तर तो ओरडण्याचं शेजारचा फोड झाला, कुणाची माहिती का का आपण एकत्र जमत नाही, त्याचा दुनियाचा राग आपल्याबद्दल. मित्रांनो, आपण जर एक चुकाला जाताल तर ती सगळ्यात महाग पडणार आहे. चिंता आपल्याला हरवले, त्याच्या प्रचंड मनामध्ये चीड आहे आपल्याबद्दल. की आपल्यामध्ये कधी जातवाद निर्माण होतो, देशामध्ये आला कधी आपण कधी त्याचा फायदा घेतो. हेच वाढवतो पाकिस्तान असेल, चायना असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टीला वरतून आपल्याची हिंमत आपल्या नरेंद्र मोदी साहेबांमध्ये. आज चायनाच्या बॉर्डरवरती बघा, 62 मध्ये आपला फार मोठा पराभव झाला. काय कारण होतं? त्या ठिकाणी आपलं सैन्य लढत असताना आपली वसत उतरली नाही, डेव्हलपमेंट झाली नव्हती, रस्ते नव्हते, जायला पूल नव्हते, आपल्या सैन्याला तिथं मदत होती नाही. जेवढं सैन्य लढत होतं तिथं हात पडलं आणि आपल्याला त्या ठिकाणी आपलं मोठाची मोठी जमीन त्यांनी चायनाला हस्तगत केली. परंतु आज ती परिस्थिती राहिली का? आज नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या बॉर्डर मजबूत केले, सगळे रस्ते पूल, 0 मिनिटाला आपलं 10 हॉस्पिटलचे सैनिक इथं पोहोचत. कुठले हवाई अड्डे झाले तर आपल्या नॅशनल हायवेवर सुद्धा आपली विमानं उतरू शकतात, त्या प्रणाली होऊ शकतात. अशा पद्धतीने सोय केली. नितीन गडकरी विरोधाची साधना केली. कोरोना काळामध्ये आपला देश संकटात आला असताना ज्या इंग्लंडनं देशावरती आपल्या राज्य केलं, ज्याचा सूर्य मावळत नव्हता, त्याच्या मित्रांनो. परंतु कोरोना काळामध्ये 140 कोटीचा देश असताना सुद्धा सगळ्या जाती, धर्म, तरुण, कामगार, शेतकरी सगळ्यांना पॅकेजेस दिले. आज 80 कोटी लोकांना धान्य दिलं. आयुष्यमान योजना असेल, आज मुद्रा योजना असेल, महिलांच्या बाबतीमध्ये बचत गटाचे निर्णय असतील किंवा असे जेवढे आता सांगायला कमी म्हणून राहिले रोजगार पीडित योजना असेल, रोजगार हमी विषय असतील, प्रत्येक स्तरावरती शेतकऱ्याच्या कंपन्या कंपन्याला कर्ज असेल, अनुदान असेल, या सार्वजनिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी देश आर्थिक अडचणी तिला येऊन त्याच्या ठिकाणी केले आणि त्यांनी देश मजबूत ठेवला. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाने शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेब आले, आजीदादा परत आले. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्ता परिषद तालुक्याचा विकास करू शकतो. काय दुसरं कारण नाही. त्यांना ठिकाणी फक्त देतो का? माझ्या स्वप्नावरच्या ह्याच्यात देतो का? नाही देतो. मी तुमच्या टॅक्स रुपये जमलेले देशामध्ये पैसे ते केंद्र सरकार राज्याला देतात. राज्य सरकारला मी पाठपुरावा करतो. फडणवीस साहेब असताना एक अत्यंत दिलदार माणूस या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या वर्षा तालुक्यामध्ये विकास करतो. आज उत्तर शिक्षण योजना आहे. तुम्हालाही नंतर समाज बांधवाला मोठ्या प्रमाणामध्ये जमीन येते.
वाटचाल मोठ्या प्रमाणामध्ये होती. 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन लागायची करून चालू केली आणि जबाबदारीने बोलतो येणाऱ्या 5 ते 6 वर्षाच्या आत 1 लाख एकर जमीन या राज्यात लागायची आणि हे करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण एक कौटुंबिक स्वरूपात इतर प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय तुम्ही ऐका माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक गावामध्ये विनंती करतो आणि कुठेही माझ्या माहितीप्रमाणे कुठेही घटनावर दिलं नाही. आपलं तर इतिहास म्हणून धनगर समाज किंवा ओबीसी समाज किंवा मराठा समाज साधा हिंदू आणि मुस्लिम सुद्धा दंगल भाषेमध्ये मित्रांनो मी कधी होऊन नाही. मस्जिदीमुळे खुर्ची टाकून बसलो पण कधी इकडे त्या ठिकाणी होऊन दिलं तरी आणि हिंदू या बांधवाची सुद्धा तरी दंगल या ठिकाणी होऊन दिल्या फार मोठी काळजी घेतली. त्यामुळं कोणी काय इथलं होऊन देण्याचा किंवा करण्याचा प्रश्न करून बोलत नाही. त्याच्यावरती माझं काय लक्ष असतं फक्त आपल्याला विकासाकडे बघायचं. आरक्षणाचे मुद्दे मी सगळी तुमची भावना फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 100% घालणार आहे. तुम्हाला म्हणून आपण त्याच्याबद्दल मला समजत नाही. परंतु या ठिकाणी पाण्यावरती काम करत असताना आज भाषेला MIDC झालेले कारखाने उभा लागले, सोयाबीन प्लॅन्ट झालेले, आयर्नचा कारखाना चालू करून दिलेला आहे, इंग्रजी कारखाना चांगला चालू आहे. या वैराग्य असलेला आजून असलेला संगणक कारखाना आपण चालू करतोय. या ठिकाणी 2.25 एकर जमीन आहे, 75 एकर जमीन कारखान्यात ठेवतोय आणि 150 एकरवरती MIDC करतोय. सगळ्या समाजाची पोरं तिथे कामाला लागणार आहे. कुठल्या समाजाचं पोरं लागणार आहे? बार्शीकर म्हणून सगळेजण त्या ठिकाणी करणार आहे. पाण्याचा प्रश्न सोडवतोय, उद्योगधंद्याचा प्रश्न सोडवतोय, दळणवळणाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही काळजी करू नका. बऱ्याच शहराची आपण पाणी पुरवठा योजना करतोय, बार्शीची केलेली आहे. गावगावामध्ये जलजीवन मिशनमध्ये आपण सगळ्या योजना आणलेले प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि आज सुद्धा माझ्या काही धनगर समाज बांधवांनी यावरही मी सभागृहाला दिलेले आज ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित राहावा. कुठलीही मागणी आजवर किंवा अपूर्ण राहणार नाही याची आम्ही 100% आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या बार्शी शहरामध्ये मी सभागृह केलेले. मी धनगर समाज बांधवांचं पण पत्र दिलं होतं, परंतु तो स्वतः सर त्या आपल्या कार्यकर्त्यापैकी नव्हता. मग त्यांनी लगेच काटकत ठेवली इथं सभागृह होऊ नये म्हणून. मला काय टीका करायचं त्याच्यावर, पण मी माझ्याजवळ कुठलाही ज्यांनी यावर डेव्हलप केलाय त्याचा मोठा 10-15 रुपयाचा प्लॉट आणि आयडियाची वर्गाचं स्मारक सुंदर असं शहरामध्ये आज निरंजन महाराजांनी संतोषला आहे. दोघांकडे नगरपंचायत आहे. मला फक्त 10 लाख रुपयाचं उपलब्ध करून द्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करून 25 लाख आहे मागतात. 50 लाख रुपयाच्या ठिकाणी प्रत्येक गावावर मागणी समाजाची माझ्या ऑफिसला यादी आहे. एका वर्षात काही यादी मोठी आहे, पण दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 वर्षामध्ये यादी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तुम्ही प्रायोरिटी ठरवा. हो या गावाला तातडीने मी हा विषय आहे. जर फडणवीस साहेब जर आपल्या भाषेवर खुश आहेत मित्रांनो, आज तुमच्या आशीर्वादानं मताच्या आशीर्वादानं सुंदर असं तो परिसर डेव्हलप करून तुम्ही कसं करायचं ते मला सांगा. तुम्ही सांगता तसं अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो परिसर आपण सुंदर कोर्टाला माहिती जागा एवढं मोठं फार मोठं वैभव त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि या ठिकाणी आज विहिरींच्या बाबतीमध्ये आपण सर्व टॉपला गेलोय. ओबीसी समाज
नरेंद्र मोदी साहेबांचं वय किती आहे? 74. किती ती व्यक्तिमत्व जगत आपल्या सगळ्यांसाठी सांगा. कधी उठत्या, कधी झोपत्या, कधी आजारी, काय बघितलं आणि काम किती भारी त्या रुबाबदार कधी निघाला म्हणजे असं हे ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी लावलेलं आहे. जगामध्ये आपली मानवून चोरलेली आहे आणि अशा पंतप्रधानाला त्या ठिकाणी श्रीरंग आपल्याला पंतप्रधान करायचं. बाकीच्या या ठिकाणी मी सर्व समाजाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की या ठिकाणी ज्या वेळेस कुठलेही विषय असू द्या, फक्त काही माझ्याकडे नंबर नाही तुमची, काही नंबर मला गावाचे 1-2 5 नंबर सगळ्यांनी दिले तर माझ्या मोबाईल नंबरमध्ये कोविड फोन केला मी तर बिगर नंबरचा जरी मोबाईल आला तरी तो महागाई फोन करतो. कुणाला काय वाटतं तर मला मेसेज करून या ठिकाणी करा. त्या ठिकाणी काम करून त्याचं उत्तर दिलं जाईल. कोणाचे फोन आले तर त्याला एक उचलला जाईल, त्याला उत्तर दिलं जाईल, त्याचं काम केलं जाईल आणि वेळोवेळी जे प्रमुख मंडळी काम करावी त्यांनी माझ्या कॉम्प्युटरला नोंदी करून कामाच्या त्या ठिकाणी ठेवाव्या. जेणेकरून तुम्ही नोंदी केल्यानंतर अचानक निरोप येतो की राजीव 25 कोटी रुपयाची यादी पाठवा आणि त्यावेळेस तुमचं काय कॉम्प्युटर नसेल तर तुम्ही कोणाला फोन करत एवढी अडचणी तरी कॉम्प्युटर त्या ठिकाणी करा. आणि खरोखर जी मला तुमची तळमळ पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मित्रांनो, मी निश्चितपणे हायकोर्टामध्ये तुम्हाला अडचण आली, सुप्रीम कोर्टामध्ये पण अडचण आली, समाजामध्ये भावना तीव्र आहे. या विषयाचं कामगिरी मला कळतंय. मराठा समाज बांधवाचं पण लक्ष देते, तुमचं पण लक्ष देते आणि ज्याच्या समाजाच्या मागण्या असतात किंवा भावना असतात या भावना ओळखणारा मी कार्य करत आहे. या अगोदरही मराठा समाजाचा असेल किंवा दलित समाजाचा आरक्षणाचा विषय असेल मी विधानसभेमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये बोललेलं आहे आणि या सर्व गोष्टी करता मी सातत्यानं प्रयत्नशील राहील असे या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक सगळी काम करतो परंतु ज्याच्या वेळेस माझी आवश्यकता असेल त्याच्या वेळेस संपर्कात राहावं एवढी विनंती करतो. आपण सगळेजण तालुक्यातून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आभार करतो. आपण सर्वांनी आजमध्ये पाठिंब्याला घड्याळची नाही आपली बहीण म्हणून आपली लेख म्हणून सर्वांनी निवडून द्यावं आणि नरेंद्र मोदी साहेबांचा हात जोडला फडणवीस साहेबांना संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सर्वांनी हात उभा करून घ्या. सगळेजण मिळून हात वर करून आपल्या पाठीमागे हात वर करून